अ, डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच राहायचंय. मी एक सुंदर असं गीत लावतोय. आपल्या इष्टदेवी देवतेचं चित्र किंवा मूर्ती समोर आणायची आहे. त्या मूर्तीला निहाळायचंय. मूर्तीचं दर्शन करायचंय आणि सोबतच हे प्रार्थनेचे गीत आपल्या कानावरती पडून त्या शब्दावरती देखील लक्ष केंद्रित करायचं आहे आणि ती भावना मनात आणायची. सावकाश डोळे उघडायचे. प्रेम से बस 2 घड़ी प्रभु का ध्यान कीजिए. अपनी अंतरात्मा को शांती से भर लीजिए. आजचा जो विषय आपला तो आहे मनाच्या एकाग्रतेसाठी योग. मनाच्या एकाग्रतेसाठी योग. लास्ट सेशन मध्ये आपण पाहिलं होतं की मनाचे विकार कोणते कोणते आहेत. मानसिक रोग आपण ज्या चर्चा केलेली आहे, तर ते मानसिक रोगामध्ये किंवा मानसिक विकारामध्ये एक उत्तर आलं होतं की कॉन्सन्ट्रेशन, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, मनाची एकाग्रता होत नाही. तर मला तुम्ही सांगू शकाल का की नेमकं मनाची एकाग्रता म्हणजे काय? काय नेमकं एकाग्रता म्हणजे काय? तिथून आपण सुरुवात करूया. चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करू शकता किंवा जस्ट मी तुम्हाला अनम्यूट पण करतो. माईक तुम्ही तुमचं अनम्यूट करून पण तुम्ही उत्तर देऊ शकता. नेमकं आपण म्हणतो एकाग्रता होत नाहीये, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, म्हणजे काय नेमकं? येस सर, बोला. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मनाची एकाग्रता म्हणजे जो आपल्याला फोकस करायचा विषय तोच विषय आपल्या मनात पाहिजे, दुसरा विषय नको यायला. म्हणजे त्याच्यावर आपलं पूर्ण ध्यान त्या विषयावर पाहिजे. जे वर्तमानात बरोबर, तात्काळ विचार करतो तोच विचार पाहिजे. एक्झॅक्टली. जे कोणती गोष्ट आपण करतोय, बोलतोय, वाचतोय, ऐकतोय किंवा जे काही करतोय त्यावरती आपलं लक्ष केंद्रित पाहिजे. दुसरे कोणतेही विचार त्यावेळेस मनामध्ये नकोय. अगदी येस बरोबर. सर, येस. ओके, ग्रेट. आणखी कोणाला काही वेगळं मत आहे या बाबतीत? फोकस्ड राहणे, फोकस्ड. आपण बघा ते घोड्याला पण असे लावले असतात झापड. का लावलेलं असतं? कारण घोड्याची एकाग्रता भंग होऊ नये, घोड्या डिस्ट्रॅक्ट होऊ नये, इकडे तिकडे लक्ष जाऊ नये. मग आजकाल हे जे एकाग्रता कमी होत चाललेली आहे त्याच्या मागचं कारण काय काय असेल? काय कारण आहे त्याच्या मागे? एकाग्रता, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रतेचा अभाव, याची कारण काय काय आहेत? जोपर्यंत कारण आपल्याला कळत पण त्याचं निवारण नाही करू शकत. कारण कळणं महत्वाचं आहे. काय कारण असेल? चॅट बॉक्समध्ये पण तुम्ही टाईप करू शकता किंवा बोलू पण शकता. अतिविचार, करेक्ट. ओव्हर थिंकिंग, बरोबर आहे. कधी कधी जास्त विचार करायला लागलो मनामध्ये, मग एकाच वेळेस बरेचसे विचार येत राहतात. मग त्याच्यामुळे सुद्धा आपण कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. अजून काय डिस्ट्रॅक्ट होण्याची कारण, खास करून आजच्या जमान्यामध्ये, या हायटेक जमान्यामध्ये किंवा टेक सॅव्ही जमान्यामध्ये? एक कारण आहे आय थिंक सोशल मीडिया. बरोबर. सोशल मीडियावरती आपण बराचसा डिपेंडेंट आहोत. त्या सोशल मीडियावरती येणारे कॉमेंट्स किंवा त्याच्यामध्ये येणारे ईर्ष्या, याच्यामुळे सुद्धा बऱ्याचदा आपण कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. अगदी तुमचा साधा फोन घ्या, फोन किंवा त्याचा व्हॉट्सअप. एका ठराविक काळानंतर, साधारणपणे 5 ते 10 मिनिटानंतर आपल्याला आपल्या फोनची आठवण होतेच. काही आलंय का ते व्हॉट्सअपला? लगेच जाऊन बघतो फेसबुकला काही आलंय का.
किंवा एखादी पोस्ट आपण टाकली असेल तर त्यावरती किती लोकांनी कॉमेंट दिलेलं आहे, किती लोकांनी लाईक केलेलं आहे, किती लोकांनी शेअर केलेलं आहे, हे लगेच आपण त्याकडे पाहायला जातो. म्हणजे काय होतं की कॉन्सन्ट्रेट किंवा एकाग्रता असणे हे कशामुळे होतं? डिस्ट्रॅक्शनमुळे होतं. ही सगळी डिस्ट्रॅक्शनची कारणं. जसं ओव्हर थिंकिंग सांगितलं किंवा हे मोबाईल सांगितला किंवा सोशल मीडिया सांगितलं किंवा एकाच वेळेस बऱ्याचशा गोष्टींचा विचार करण्याची प्रवृत्ती. मला हे पण करायचंय, मला ते पण करायचं, हे पण करायचं, ते पण करायचं. बरीचशी कामं आहेत. आज मला दिवसभरामध्ये म्हणतो ना आपण रात्र थोडी सोंगे फार. वेळ कमी आहे पण कामं मात्र भरपूर आहेत. आणि त्याच्यामुळे सारखं एक काम करायला गेलं की 4 कामांचे विचार डोक्यात येतात. बरोबर? मग ह्या सगळ्यांवरती उपाय काय? आणि या सगळ्यांवरती एकच उपाय जसं मी नेहमी सांगतो तो म्हणजे योग. योग तुम्ही म्हणाल काय प्रत्येक गोष्टी कोणते प्रॉब्लेम सांगितले त्याला योगच कसं काय उत्तर असतं? कारण योगाने आपल्याला एवढी फक्त आपल्यालाच नाही तर संपूर्ण विश्वाला योगाने एवढी मोठी देणगी दिलेली आहे की कोणत्याही प्रकारची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक समस्या असेल तर त्यावरती योग हे उत्तर आहे. योगाच्या बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या, प्रक्रिया वेगवेगळ्या असतील, पण त्या सगळ्यांचं मूळ जो आहे तो योगच आहे. तर योगामध्ये कुठल्या कुठल्या प्रक्रिया आहेत की ज्याने आपण आपल्या मनाची एकाग्रता आपण आणू शकतो. त्याच्यात थोडीशी तात्विक आपण चर्चा करूया. म्हणजे जसं सांगितलं की अतिविचार, ओव्हर थिंकिंग काय येतं किंवा एकाच वेळेस बरीचशी कामं करत असतो त्याच्यामुळे होतं किंवा कधी कधी मानसिक ताण येतो. तर मानसिक ताणाचे परत अजून वेगवेगळे कारण आहेत. हे काय असेल त्याच्या मागे नेमकं कारण? ओव्हर थिंकिंग का करावं लागतं? एकाच वेळेस अनेक विचार का येत असतील? का बरं येत असतील? परत त्याचं कारण असतं की लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कोंबडी आधी की अंडी आधी, असा त्याच्या मागचा अर्थ होतो. तर आज आपण पुढे आपण करूया काही प्रात्यक्षिक आपण करूया. एक 2-3 प्रात्यक्षिक आपण करूया. त्यातलं पहिलं प्रात्यक्षिक जे आपण सुरुवातीला केलेलं आहे ओंकार. हे फक्त आपण कॅज्युअली केलेलं आहे, पण आता मात्र जाणीवपूर्वक, जाणून बुजून आपण काय करणार आहोत? तर ओंकाराचं ध्यान करणार आहोत. 5 वेळा आपण आता ओंकार म्हणणार आहोत. 5 वेळा. 5 वेळा आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. तर ते ओंकार कसं म्हणायचं ते मी सांगतो. ओंकार म्हणताना आधी दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत अ, उ आणि म चा उच्चार करायचा. म्हणजे अगदी जाणीवपूर्वक नाही, पण उ आणि म चा अ आणि उ चा उच्चार म्हणजे अजाणतेपणे किंवा नकळतपणे त्याचा उच्चार व्हायला पाहिजे अशा पद्धतीने. साधारणपणे 10 सेकंदामध्ये एक ओंकार आपल्याला संपवायचा आहे. आणि हे ओंकार म्हणत असताना काय करायचंय? आपल्या प्रत्येक ओंकाराच्या वेळेस आपल्या प्रत्येक ज्ञानेंद्रियावरती लक्ष केंद्रित करायचं. प्रत्येक ज्ञानेंद्रियावरती. ओके, तुम्ही कोणत्याही सिक्वेन्स घेऊ शकता, पण प्रत्येक ज्ञानेंद्रियावरती प्रत्येक ओंकाराला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. जसं की तुमचे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. प्रत्येक ओंकाराला आपल्या एका ज्ञानेंद्रियावरती लक्ष केंद्रित करायचं आणि अशी भावना आणायची की त्या ज्ञानेंद्रियाची शक्ती आता वाढते, त्या ज्ञानेंद्रियाची कार्यक्षमता वाढते. डोळ्यावरती लक्ष केंद्रित केलं की डोळ्याची माझी कार्यक्षमता वाढते, माझी दृष्टी चांगली मजबूत होते. हे विचार मनामध्ये आणायचे. ओके, ठीक आहे. रेडी आहे सगळ्यांनी? सगळेजण रेडी असेल तर आर म्हणून टाईप करा तुमच्या चॅट बॉक्समध्ये. प्लीज टाईप आर इन युअर चॅट बॉक्स. सगळेजण रेडी असतील तर प्लीज टाईप आर इन युअर चॅट बॉक्स. म्हणजे मला सुरुवात करायला बरं होईल. व्हिडिओ बंद आहे त्यामुळे मला कळत नाही किती जण रेडी आहेत. ओके, थँक्यू थँक्यू देजश्रीताई, थँक्यू प्रियाताई, गीताताई, थँक्यू व्हेरी मच. तिघे जण रेडी आहेत? 4. ग्रेट ग्रेट गुड, थँक्यू. येस, ऑलमोस्ट एव्हरीबडी इज नाऊ रेडी. ग्रेट. आता आपण करूया ओंकार. ओंकारासाठी तयार व्हायचंय. पाठीचा कणा ताठ ठेवायचंय, मान सरळ ठेवायची,
डोळे अलगद मिटलेले, मन शांत, चेहरा प्रसन्न, संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवरती केंद्रित करायचंय. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडत माझ्या मागे ओंकार म्हणायचंय. आधी मी म्हणेन आणि माझ्या मागे तुम्ही म्हणायचंय. ओम शांती शांती शांती. दोन्ही हातांचं घर्षण करायचंय, दोन्ही हात एकमेकांवरती घासायचे, थोडीशी हातामध्ये ऊर्जा निर्माण करायची आहे. दोन्ही हातांचे तळवे आपल्या डोळ्यावरती, चेहऱ्यावरती ठेवून सावकाश डोळे उघडायचे आणि हात खाली घ्यायचे. आता जस्ट आपण जे 5 ओंकार आपण म्हटलोय, कोणाचा काही अनुभव असा आलेला आहे का की मन माझं एकाग्र झालेलं आहे आणि हे 5 ज्ञानेंद्रिय आपण जे सांगितलेलं होतं, त्या 5 ज्ञानेंद्रियावरती माझं लक्ष फोकस झालेलं आहे किंवा कुठे डिस्ट्रॅक्ट झालेलं आहे? चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करू शकता किंवा बोलून पण सांगू शकता, कारण ह्या अनुभवावरती आधारित आपण आजचं आपण सेशन करतोय. त्यामुळे अनुभव येणं महत्वाचं आहे आणि आपल्या अनुभवामुळे दुसऱ्यांना देखील प्रेरणा मिळू शकते. ज्यांचं कॉन्सन्ट्रेट नाही झालं किंवा कमी झालेलं आहे त्यांना तुमच्या अनुभवाने ही प्रेरणा मिळू शकते. म्हणून तुमचा अनुभव तुम्ही इथे शेअर करू शकता. चॅट बॉक्समध्ये टाईप करा किंवा माईक अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. किंवा नेमकं काय वाटलं तुम्हाला 5 ओंकारामध्ये म्हणताना तुमच्या मनामध्ये कोणती भावना निर्माण झाली? पार्शियली डिस्ट्रॅक्टेड, ओके. म्हणजे काही वेळ मी कॉन्सन्ट्रेट होते, काही वेळा डिस्ट्रॅक्टेड होते, राईट. आणखीन काय? प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल, ओके. काहींचं अजिबातच लक्ष लागणार नाहीये. ओंकार म्हणतोय मी, ज्ञानेंद्रियावरती कॉन्सन्ट्रेट करा म्हणतोय, पण मनामध्ये वेगळाच विचार येतोय. आज संडे आहे, मला बाहेर फिरायला जायचंय, मूव्ही तिकीट काढलेलं आहे, 12ची तिकीट आहे, 12चा शो आहे आणि मला लवकर निघावं लागेल, किंवा असं इतर काही विचार येऊ शकतील, किंवा संध्याकाळी कुठेतरी बाहेर पार्टीला जायचंय त्याचा विचार येतोय, किंवा आज उद्या मला गावी जायचंय, असे बरेचसे विचार सुद्धा मनामध्ये येऊ शकतात. 90% कॉन्सन्ट्रेटेड, करेक्ट, गुड. तर हा जो आहे अगेन हा सरावाचा भाग. आज फक्त मी तुम्हाला त्याची जाणीव करून दिलेली आहे. हे ओंकार म्हणणे, ओंकारामध्ये मात्र प्रचंड ताकद आहे. आता आपण फक्त 5 वेळा ओंकार म्हणलोय, तर हेच ओंकार तुम्ही सलग 11 वेळा म्हणा किंवा 21 वेळा सलग म्हणा, तेव्हा बघा हळूहळू हळूहळू कॉन्सन्ट्रेशनची जी लेवल आहे हळूहळू वाढत जाते. हळूहळू हळू कॉन्सन्ट्रेशन लेवल किंवा एकाग्रतेची लेवल वाढत जाते. जसं क्रिकेट तुम्ही पाहत असाल,
क्रिकेटच्या पिचवरती काय होतं, खास करून टेस्ट मॅच मध्ये किंवा वन डे मॅच मध्ये सुद्धा, एखादा बॅट्समन येतो आणि तो जेवढा वेळ त्या पिचवरती उभा राहतो, जेवढा वेळ तो त्या पिचवर, भले त्यावेळेस रन निघे नका, रन नाही निघाले तर चालतील, पण तो पिचवरती टिकत राहिला, हळूहळू काय होतं, त्याची नजर जी आहे त्या बॉलवरती बसते. तो एवढासा छोटा असा बॉल त्याला नंतर नंतर असा मोठा फुटबॉल सारखा दिसायला लागतो. त्याची नजर जी आहे ती स्थिर होते आणि त्यानंतर मात्र तो भरपूर धावा करायला लागतो. या ओंकारामध्ये सुद्धा तसंच आहे. सुरुवातीला बऱ्याचशा आपण बाह्य विश्वामध्ये असतो, त्या बाह्य विश्वामधून आंतरविश्वामध्ये येता 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 त्याला असा वेळ लागेल. तर यासाठी गरज आहे पेशन्स, धैर्यता. आणि ही जी धैर्यता या ओंकाराच्या अभ्यासाने मग वाढायला लागते नकळतपणे, की जी पेशन्स आता कमी होत चालली सगळ्यांची. कारण प्रत्येकाला क्विक पाहिजे, फास्ट पाहिजे. फास्ट फूड, 2 मिनिट्स नूडल्स किंवा अशा टाईपच्या तत्सम गोष्टी आहेत. त्या प्रकारे एक्झाम दिलं की लगेच रिझल्ट आजकाल येतो. ओके, किंवा ऑर्डर टाकली की आजकाल तर 19 मिनिटांमध्ये डिलिव्हरी, आधी ते अर्धा तासामध्ये होती, ते आता 19 मिनिटांमध्ये डिलिव्हरी होती. दुसरं कोणत्याही ई कॉमर्स मध्ये साईटवरती टाकलं की लगेच सेम डे डिलिव्हरी. कारण आता पेशन्स नाहीये. आधी पत्र लिहायचो आपण, 2-3 दिवसांतर ते पत्र पोहोचायचं, पण आता काय, एका झटक्यात मेल केला, मेल पण बंद झाला, तर सगळं व्हॉट्सअप. बरोबर. हे सगळं एवढं फास्ट झाल्यामुळे काय झालं, की पेशन्स जी लेवल जी आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. आणि पेशन्स कमी होत चालल्यामुळे काय होतं, एकाग्रता सुद्धा कमी होत चाललेली आहे. म्हणून आता आपल्याला काय करायचं, या ओंकाराच्या अभ्यासाने पेशन्स वाढेल आणि मनाची एकाग्रता सुद्धा वाढेल. पण याचा मात्र सराव करावा लागेल. रोज सकाळी संध्याकाळी एक 11-11 वेळा ओंकार, सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी 11-11 वेळा ओंकाराचा आपण जर अभ्यास केला, तर हळूहळू या कॉन्सन्ट्रेशनच्या लेवलमध्ये आपली वाढ होत राहील. नंतर दुसरा एक प्रकार आपण करणार आहोत, एक त्राटक म्हणून एक, येस डेफिनेटली देर इज अ डिफरन्स. मी सांगतो नंतर त्याचा काय डिफरन्स आहे हिप्नॉटिझम आणि ओंकारमध्ये. तर त्राटक नावाची एक शुद्धिक्रिया आहे. योगामध्ये 6 शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. षटकर्म त्याला म्हणतात. धौतिर्बस्ती तथा नेती त्राटकम नोलिकम तथा. ओके, त्यामध्ये त्राटक ही एक शुद्धिक्रिया आहे. ती शुद्धिक्रिया कशाची आहे, तर डोळ्यांची शुद्धिक्रिया आहे. फिजिकली बघायला गेलं तर डोळ्यांची शुद्धिक्रिया आहे. मानसिकरित्या बघायला गेलं तर ती मनाची शुद्धिक्रिया आहे. आणि ही मनाची शुद्धिक्रिया होता होता मन एकाग्र होतं. ते कसं करायचं तर मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये अगेन 2 प्रकार आहेत. एक आहे बिंदू त्राटक आणि एक आहे ज्योती त्राटक. त्यामध्ये आपण बिंदू त्राटक आपण आज करणार आहोत. तर ते बिंदू त्राटक कसं करायचं, मी तुम्हाला मेसेज केला होता, थोडासा उशिरा केला होता, पण कुंकवाचा करंडा किंवा एखादी टिकली जी आपण कपाळाला लावतो, ते काय करायचं, सोबत घ्यायला सांगितलं होतं. खूप सगळ्यांनी घेतलं असेल ते. तर ते कुंकवाचा करंडा घ्यायचा, त्यातला कुंकू काढायचा थोडासा. तो कुंकू काढून काय करायचं, आपला जो नाकाचा टोक आहे या ठिकाणी लावायचं. ओके, नाकाच्या टोकाला लावायचं, किंवा टिकली असेल तर टिकलीवर तिथे नाकाच्या टोकाला लावून द्यायची. आणि आपले दोन्ही डोळे, जे डोळ्यातले बबुळ आहेत, ते त्याच्यावरती फोकस करायचे. ओके, ते दोन्ही डोळे त्याच्यावरती फोकस करायचे. आणि काही मिनिटं, साधारणपणे काही मिनिटं म्हणण्यापेक्षा एक प्रोसेस आहे, कधीपर्यंत करायचं, डोळ्याची पापणी न लावता, पापण्यांची उघड झाप न करता आपल्याला त्याच्याकडे एकटक बघायचं आहे. आणि ही एकटक बघत असताना डोळ्यामधील ज्या काय अश्रुपिंड आहेत किंवा डोळ्यामध्ये जे रक्तवाहिनी आहेत त्यांच्यावरती ताण येतो, तिथल्या स्नायूंवरती पण चांगला ताण येतो. आणि अश्रुपिंडावरती पण ताण आल्यामुळे अश्रुपिंड काय करतात, आपले अश्रू आपल्या डोळ्यामध्ये सोडतात. तरी सुद्धा कंटिन्युअसली तीच प्रोसेस चालू ठेवायची. आता इथे व्हिडिओ बंद असल्यामुळे मला काही ऑब्झर्वेशन देता येत नाही. येस, ओके. तर यामध्ये या ठिकाणी फोकस करायचं आणि डोळ्यातून अश्रू खाली ओघळेपर्यंत, डोळ्यातून अश्रू खाली ओघळेपर्यंत
काय करायचं, हे एकटक पाहत राहायचं. आणि एकदा का डोळ्यातून अश्रू खाली आले, सावकाश काय करायचे, डोळे मिटून घ्यायचे. सावकाश डोळे मिटून घ्यायचे आणि आपल्या हातांच्या या तळव्यांनी काय करायचं, थोडासा हलकासा या डोळ्यांना मसाज करायचा. त्यानंतर सावकाश पुन्हा डोळे उघडायचे. आता यामध्ये काय होतं पहा, डोळ्यामधून अश्रू कधी येतात हो? कोणी सांगू शकेल? डोळ्यामध्ये अश्रू आपल्या कधी येतात? दोन वेळेस येतात डोळ्यातून अश्रू. एक तर अति दुःख झालं किंवा अति आनंद झाला. ओके, अति दुःख किंवा आनंद झाला तेव्हाच आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. दुःख होतं म्हणजे काय होतं, ताण निर्माण होतो मनामध्ये. आणि आनंद सुद्धा, आनंदाचा पण तो एक ताण असतो. तो ताण बाहेर काढण्यासाठी हे अश्रू कामाला येतात. म्हणजेच काय, हे अश्रू आपल्या डोळ्यातून बाहेर येणे म्हणजेच मनाची शुद्धी होते. मनाची शुद्धी होते. जे मनात सगळा जो ताण आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत बघा, रडल्यानंतर बघा बऱ्याचदा हलकं होतं मन. इथं सुद्धा नकळतपणे अश्रू आल्यानंतर आपल्या मनातील बराचसा ताण नकळतपणे तो दूर होतो आणि मनाची शुद्धी होते. येस. आणि त्याच वेळेस आपण एकाग्र चित्त, ओके, मी मगाशी बिंदू त्राटक म्हटलं, ते बिंदू नसेल, ते नासाग्र दृष्टी आम्ही त्याला म्हणतो. माफ करा, नासाग्र दृष्टी. ओके, तर या ठिकाणी फोकस केल्यामुळे डोळे एकत्र होतात. डोळे या ठिकाणी फोकस होतात नाकावरती. याला असं म्हणता येईल, हे कधी होईल दृष्टी एकत्र, जेव्हा मन स्थिर असेल. आता बघा काय होतं, दृष्टी पण चंचल आणि त्यामुळे मन पण चंचल. तुम्ही नुसतंच कुठेतरी बाहेर बसा, एखाद्या बस स्टॉपवरती बसा किंवा कुठे एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये बसा, आपली नजर बघा किती भिरभिरत असते, इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे किती भिरभिरत असते नजर. आणि नजर भिरभिरत असते आणि म्हणूनच मनातले विचार सुद्धा सारखे इकडे तिकडे भिरभिरत असतात, फुलपाखरासारखे. म्हणून नजर काय करायचे, एका ठिकाणी स्थिर करायचं. दृष्टी स्थिर झाली की मग हळूहळू आपलं मन सुद्धा स्थिर व्हायला चालू होईल. स्थिर होणं म्हणजेच हळूहळू कॉन्सन्ट्रेट व्हायला चालू होईल. तर चला मग आता आपण सुरुवात करूया नासाग्र दृष्टी. ज्यांना कोणाला डोळ्याचे काही विकार असतील तर त्यांनी करायचं नाही. चष्मा जर असेल तर चष्मा काढून त्यांनी ही प्रक्रिया करायची. तयार व्हायचं, कोणत्याही कम्फर्टेबल आसनामध्ये तुम्ही बसायचे. जे कोणत्या आसनात तुम्ही बसाल, म्हणजे खुर्चीवर बसला खुर्चीवरती किंवा खाली मांडी घालून बसला असाल तर खाली मांडी घालून बसला तरी चालेल. ओके. ज्यांना काही दृष्टीदोष आहे किंवा ज्यांचं डोकं वगैरे दुखतंय, डोकेदुखीचा काही त्रास वगैरे असेल तर त्यांनी करायचं नाहीये. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून हे त्राटक केलं तरी चालेल. ओके. फक्त एकच लक्षात ठेवायचं की डोळे मिटायचे नाहीत किंवा पापण्या ज्या आहेत त्या मिटायच्या नाहीत. सलग एक साथ काय करायचंय, आपल्या या नाकाच्या टोकाकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आणि डोळ्यातून अश्रू आले, आता सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यामुळे मला कळत नाहीये एक्झॅक्टली. डोळ्यातून अश्रू आले, साधारणपणे आपण 2 मिनिटापर्यंत हा अभ्यास करूया. आता 9:14 झालेली आहेत, तर साधारणपणे 9:16 आपण हा अभ्यास करूया. मी समजतो की साधारणपणे 16-17 म्हणजे 2-3 मिनिटांमध्ये सगळ्यांचं काय होईल की अश्रू डोळ्यातून येतील. ओके. तयार व्हायचं, एकदम कम्फर्टेबली बसायचंय, हात ज्ञान मुद्रेत ठेवायचं किंवा साधक कसंही ठेवलं तरी चालेल. एकच आहे की नाकाच्या टोकाला आपले दृष्टी एकाग्र करायची. सुरू करायची, डोळ्याच्या पापण्या न मिटता सलग त्याकडे नाकाच्या टोकाकडे पाहत राहायचं. मनामध्ये उठणाऱ्या विचारांकडे पण लक्ष द्यायचंय. नाकाच्या टोकाकडे पाहत राहायचंय. नाकाच्या टोकाला जी काही टिकली लावलं असेल किंवा कुंकू लावलं असेल, टिळा लावला असेल, त्याकडे लक्ष केंद्रित करायचंय. दृष्टीस इतर काही पडत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करायचंय. फक्त त्या टिकलीकडे किंवा कुंकुवाकडे, टिळ्याकडे लक्ष केंद्रित करायचंय.
हळूहळू डोळ्यावरचा ताण वाढत आहे. हळूहळू डोळ्यावरचा ताण वाढत आहे. भरपूर असा ताण येतो डोळ्यावरती. असं वाटतं की आता डोळे मिटावे आपण, पण नाही. धैर्यतेने डोळ्याच्या पापण्या उघड्या ठेवायच्या आहेत. लक्ष त्या बिंदूवरती केंद्रित करायचे. हळूहळू डोळ्यांमध्ये अश्रू जमा व्हायला चालू होईल. अश्रू जमा होते आपल्या डोळ्यामध्ये. आता असं वाटतं की आता तरी डोळे मिटावेत, पण नाही. डोळे मिटायचे नाहीयेत. अश्रू हळूहळू जमा होत आहेत. डोळ्यावरचा ताण वाढत चाललेला आहे. अश्रू जमा होत आहेत. अश्रू जमा होत आहेत. आणि हळूहळू डोळ्यातील अश्रू खाली उघळत आहेत. डोळ्यातील अश्रू खाली उघळले. सावकाश डोळे मिटून घ्यायचे. हातांच्या तळव्यांनी डोळ्यांवरती मसाज करायचा आहे. ज्यांच्या डोळ्यातून अश्रू अजून आले नसतील त्यांनी अजून कंटिन्यूस करायचे डोळ्यातील अश्रू येईपर्यंत. डोळ्यातील अश्रू आले असतील, सावकाश डोळे मिटायचे. सावकाश डोळे मिटून दोन्ही हातांच्या तळव्यांनी डोळ्यांच्या स्नायूंना हलकासा मसाज करायचा आहे. सावकाश डोळे उघडायचे. छान, गुड. आय होप सगळ्यांनी हा जो अभ्यास आहे केला असेल. यानंतर पुढचा जो आपण अभ्यास करणार आहोत तो सगळ्यांचा आवडीचा, सगळ्यांचा जिव्हाळ्याचा, तो आहे मेडिटेशन किंवा ध्यान. बऱ्याच जणांना हे मेडिटेशन किंवा ध्यानाबद्दलचं आकर्षण पण आहे आणि मनामध्ये एक प्रकारचं जे त्याला म्हणतो फॅन्टसी पण आहे काहींच्या मनामध्ये किंवा क्रेज पण आहे. तर आज आपण ते मेडिटेशन आपण या ठिकाणी करणार आहोत. आता मेडिटेशन म्हणजे काय? तर मेडिटेशन हा शब्दच मुळात आलेला एका लॅटिन वर्ड पासून. त्याचं नाव आहे मेडिटरी. मेडिटरी म्हणजे हिलिंग, म्हणजे बरं करणं. तर हे कोणत्याही प्रकारचं जे दुखणं आहे, व्याधी आहेत, ते दूर करण्यासाठी आपल्याला हे मेडिटेशन किंवा ध्यान किंवा योग जो आहे तो आपल्याला कामाला येतो. तर ते मेडिटेशन म्हणजे काय नेमकं? कोणी सांगू शकेल का काय मेडिटेशन नेमकं? काय प्रोसेस आहे मेडिटेशन म्हणजे? येस, कोणीतरी माईक अनम्यूट केलेला आहे. हॅलो. बऱ्याच जण म्हणतं की मेडिटेशनने मन एकाग्र होतं, पण मेडिटेशनला बसलं की मन मात्र इकडे तिकडे भटकतं. मेडिटेशनला मी बसलो की मन मात्र माझं इकडे तिकडे भटकतं. का माहितीये? कारण आपल्याला सांगितलेलं असतं कोणीतरी की मनामध्ये कोणतेही विचार आणायचे नाहीत. ओके, मनामध्ये कोणतेही विचार आणायचे नाहीत. आणि हाच विचार मनामध्ये सारखा सारखा येत असतो. म्हणजेच मन विचार शून्य होत नाही. का होत नाही? कारण मनाचं कार्य आहे विचार करणे. मनाचं कार्यच आहे विचार करणे. त्यामुळे मन विचारच करत राहणार आहे. फक्त मेडिटेशन मध्ये आपल्याला काय करायचंय की त्या येणाऱ्या विचारांना चॅनलाइज करायचं. येणाऱ्या विचारांना एक मार्ग दाखवायचा आणि त्या विचारांनी आपल्या मनाची शांती आणि मनाची एकाग्रता आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करायची. आज आपण एक छोटासा अनुभव घेऊ मेडिटेशनचा किंवा ध्यानाचा, किंवा त्याला आपण योग म्हणतो. योग म्हणजे काय? तर जोडणे, कनेक्शन. आपण लास्ट वीक मध्ये पण बघितलेलं आहे कनेक्शन. आज आपण स्वतःशी कनेक्शन करण्याचा प्रयत्न करूया. येस, स्लीप आणि मेडिटेशन देयर इज डेफिनेटली डिफरन्स. काय फरक आहे ते पण सांगतो मी शेवटी. तर आता आपण मेडिटेशन किंवा योग किंवा ध्यान करूया. कनेक्ट होऊया स्वतःला स्वतःशी, किंवा हळूहळू स्वतःसोबतच थोडंसं बाह्य विश्वाशी पण आपण थोडंसं कनेक्ट होऊया. एक बेसिक आहे हे, याच्यामध्ये काही फारसं असं हे नाहीये, पण एक तुम्हाला नेमकं ध्यान म्हणजे कसं असतं याची एक छोटीशी झलक मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे.
सगळ्यांनी काय करायचंय, पुन्हा एकदा कम्फर्टेबल अवस्थेमध्ये बसायचंय. खुर्चीत बसला असाल किंवा खाली बसला असाल तर हो तर पाठ टेकून बसा. शरीराची अवस्था एकदम कम्फर्टेबल ठेवा. शरीराला कोणताही त्रास देऊन बसू नका. फक्त एवढंच की पाठीचा कणा थोडासा ताठ ठेवा, पण बाकीच शरीर शिथिल ठेवा. डोळे अलगद मिटलेले, हातांची ज्ञानमुद्रा. ज्ञानमुद्रा म्हणजे काय, दर्शनी अंगठ्या बोटाचा एक सर्कल तयार करायचा आणि आपल्या तळव्याची मागची बाजू आपल्या गुडघ्यावरती टेकवायची. डोळे अलगद मिटलेले, मन शांत, चेहरा प्रसन्न. मनामध्ये बरेचसे विचार येतील आणि जातील. त्या विचारांकडे लक्ष केंद्रित नाही करायचं. विचार येतील आणि जातील, त्या विचारांकडे दुर्लक्ष करायचं. हळूहळू मनातील विचार येत राहतील, त्याकडे दुर्लक्ष करायचंय. आणि इथून पुढे माझ्या सूचनेवरती लक्ष केंद्रित करायचंय. माझ्या सूचनेवरती लक्ष केंद्रित करायचंय. संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे, एकदम रिलॅक्स झालेलं आहे. श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचंय. श्वास आतमध्ये येतो कसा आणि जातो कसा. श्वास आतमध्ये येताना आपल्या नाकाच्या टोकाला स्पर्श करून आतमध्ये येतोय. थोडीशी थंड हवा, बाहेर पडताना मात्र थोडीशी उष्ण हवा नाकाच्या टोकाला स्पर्श करून बाहेर पडते. संथ श्वसन. आता आपण जाणार आहोत एका वेगळ्या दुनियेमध्ये. मी जे काय सांगतोय ते कानाने लक्षपूर्वक ऐकून आपल्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या दृष्टीसमोर ती घटना घडतेय याचा अनुभव घ्यायचा आहे. आज रविवार आहे. आठवड्याभरच्या कामाच्या दगदगीनंतर आजचा हा रविवारचा सुट्टीचा दिवस, माझा हक्काचा दिवस. आज वातावरण सुद्धा खूप छान आहे. काल संध्याकाळीच पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर त्या मातीचा वास, मृतिका गंध मनाला सुखावून गेला. किती छान तो वास. कित्येक दिवसानंतर त्याचा अनुभव घेतला. त्यामुळे आज वातावरण थोडंसं प्रसन्न आहे. ऊन थोडं कमीच आहे. त्यामुळे आज थोडंसं बाहेर भटकायचा विचार केलाय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये मी माझी गाडी घेतोय. गाडी काढली बाहेर. कार नाही, माझी टू व्हीलर, मोटरसायकल. कित्येक दिवसात मोटरसायकल चालवली नाही. आज मस्त मोटरसायकल चालवायची आहे. मोटरसायकलवरती बसलोय. इग्निशन ऑन केलंय आणि गाडीला जोरदार किक मारली आणि पहिल्याच किक मध्ये गाडी स्टार्ट. वाह,
काय आनंद होतोय, काय आनंद होतोय. पहिल्याच किक मध्ये गाडी स्टार्ट झाली, मस्त भरपूर ऍक्सिलरेट केलं गाडीला आणि मी निघालो लोणावळ्याच्या दिशेने. हळूहळू गाडीचा स्पीड वाढवत वाढवत मी हायवेला लागलोय. हायवेला सुद्धा वातावरण खूपच छान, ऊन काही नाहीये, वातावरणात थोडासा थंडावा, थोडासा गारवा निर्माण झालेला आहे आणि मनामध्ये मी मिलिंद इंगळेंचं गारवा हे गाणं गुणगुणत चाललोय. गारवा त्या गारव्याचे शब्द गुणगुणत मी हळूहळू मार्गक्रमण करत आहे आणि मी लोणावळ्यामध्ये पोहोचलो सुद्धा हे मला कधी कळलंच नाही. तिथेच एका जंगलामध्ये गेलोय, नदीच्या काठी माझी गाडी लावली आणि एकटाच त्या नदीच्या किनारी बसलो. नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहतोय, त्या पाण्याचा खळखळाट माझ्या कानाला आणि मनाला प्रसन्न करत आहेत. या रोजच्या शहरातल्या गाड्यांचे कर्कश हॉर्नचे आवाज, माणसांचे आवाज, यंत्रांचे आवाज यापासून दूर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय, पाण्याचा खळखळाट ऐकायला येतोय, झाडांच्या पानांचा सळसळण्याचा आवाज ऐकायला येतोय, थंड अशी वाऱ्याची झुळूक अंगावरून वाहत चाललेली आहे. खूप छान वाटतंय. किती वेळ बसलो असेल मी, वेळेचं काही भानच नाही राहिलं. अचानक फोनची रिंग वाजली. बघतो तर 1 तास उलटून गेला होता आणि घरून फोन आला. म्हटलं चला आता निघावं. आवरलं आणि पुन्हा हायवेला लागलो. वाटेतून येताना मला एक बर्फवाला दिसला, जो लहानपणी तो बर्फाचा गोळा मी खायचो, किसलेला बर्फाचा गोळा. वाटलं आज पुन्हा एकदा लहान व्हावं आणि तो बर्फाचा गोळा खाऊन घ्यावा. खाली उतरून मस्त त्या बर्फाचा आस्वाद घेतला. मनामध्ये विचार नाही केला की हा बर्फ शुद्ध असेल का, स्वच्छ असेल का, हे सगळे रंग केमिकल आहेत का नॅचरल आहेत. नाही, त्या बर्फाचा छान असा आस्वाद घेतला. पुन्हा गाडीवरती बसून सावकाश हायवेला लागलो आणि घरी आलो. पुन्हा तोच यंत्रांचा आवाज, गाड्यांचा आवाज, माणसांच्या आवाजात आला. पण हा जो अनुभव होता तो मात्र सुखावह होता. आणि येऊन पुन्हा माझ्या खुर्चीत बसलोय. दोन्ही हातांचं घर्षण करायचंय आता आपल्याला. खुर्चीत बसून दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवरती घासायचे, घर्षण करायचे. हातांचे तळवे आपल्या डोळ्यावरती ठेवायचे. सावकाश डोळे उघडायचे. सावकाश डोळे उघडायचे. तर हा होता आपला मेडिटेशन. साधारणपणे आपण 8 ते 10 मिनिटे एक वेगळ्या दुनियेत गेलेलो.
कोण कोण गेलो होतं वेगळ्या दुनियेमध्ये? काय अनुभव होता सगळ्यांचा? कोणी शेअर करू शकाल? येस, बोला ताई. एक मिनिट मी तुम्हाला म्यूट करतो, अनम्यूट करतो. येस, अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. काय अनुभव होता हा? येस, कॉन्सन्ट्रेशन काय होतं? लाईक सीइंग अ मूवी. येस, एखादा सिनेमा पाहतोय असं वाटतंय. ओके, अजून काय वाटलं? येस, वीणा, तुम्हाला काही बोलायचं आहे तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता, और चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करू शकता. कॉन्सन्ट्रेशन. आता बघा, विचार तर मनामध्ये येत होते, आपण कुठेही मनातल्या विचारांना थांबवलेलं नाहीये. मनातल्या विचारांना कुठंच थांबवलेलं नाहीये. येस, रुपालाताई म्हणतात की खरंच खूप प्रसन्न वाटलं, गार गार, आल्हाददायक, आनंदी आनंद. म्हणजे बघा, आपण म्हणतो आनंद किंवा खुशी कुठे बाहेर आहे का, आपण बाहेर शोधत बसतो, पण इथं बसल्या बसल्या ठिकाणी, खुर्चीत बसल्या ठिकाणी सगळ्यांना हा आनंद मिळाला. म्हणून म्हटलेलं आहे की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, किंवा पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणत आहे की रिअल एक्सपिरियन्स वाटला, नेचर, गारवा, रिव्हरचा आवाज, फिलिंग हॅपी. लहानपणाच्या आठवणी जागा झाल्या. सूर्यसर म्हणतात की लहानपणाच्या आठवणी जागा झाल्या. तर कॉन्सन्ट्रेशन किंवा मनाची एकाग्रता याची सवय करायची असेल तर या पद्धतीने आपण ते सवयी मनाला लावू शकतो. आणि ही सवय जाणून बुजून सुरुवातीला लावावी लागते. सकाळी लवकर उठायची सवय लावायचं काय करावं लागेल? सुरुवातीला जाणून बुजून आपल्याला लवकर उठावं लागेल. ते लर्निंगचे 4 फेजेस आहेत. ओके, अनकॉन्शियसली कॉन्शियस, किंवा अनकॉन्शियस अनकॉन्शियस, किंवा कॉन्शियस अनकॉन्शियस, अशा प्रकारे 4 प्रकार आहेत. 4 व्हीलर चालवायचंय, 4 चाकी गाडी चालवायची आणि मला शिकायचं आहे. गाडीला पेडल असतात 3 आणि पाय असतात 2, बरोबर? सुरुवातीला अरे बापरे कसं चालवायचे? 2 पायांनी 3 पेडल ऑपरेट करायचे, हात आहेत 2, स्टेअरिंग पण ऑपरेट करायचं आणि इकडे गिअर पण ऑपरेट करायचं. किती अवघड काम आहे. सुरुवातीला चालवताना आपण किती जागरूकपणे चालवतो गाडी, किंवा इव्हन सायकल पण. ते जागरूकपणे, कॉन्शियसली अनकॉन्शियस असतो आपण. ओके, अनकॉन्शियसली कॉन्शियस असतो. कॉन्शियसली किती आपण गाडी किंवा सायकल शिकण्याचा प्रयत्न करतो. नंतर हळूहळू त्याच्यामध्ये आपण एक्सपर्ट होतो. एक्सपर्ट म्हणजे काय, चालवायला लागतो. नंतर नंतर अशी कंडिशन होते, एवढं एक्सपर्ट होतो आपण की आपल्यालाच कळत नाही की मी कधी गिअर बदलतोय, कधी पेडल दाबतोय, कधी ऍक्सिलेट करतोय, किंवा कधी मी स्टेअरिंग वळवतोय, काहीच कळत नाही आपल्याला. एवढं इझिली आपण चालवतो. सिमिलरली या मनाला एकाग्रतेच्या अशा पद्धतीने सवय लावत गेलो आपण, तर नक्कीच आपल्याला मनाला सुद्धा एकाग्रतेची सवय लागेल आणि मन ऑटोमॅटिकली एकाग्र व्हायला लागेल. त्यासाठी एक आणखीन एक जस्ट एक प्रोग्राम मी ऍक्च्युअली अरेंज केला होता नेक्स्ट वीक मध्ये. इफ एनीबडी इज इंटरेस्टेड, तुम्ही या प्रोग्रामला नक्कीच जॉईन करू शकता. जस्ट तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली काय आहे, शॉर्ट मध्ये दाखवतो. ऍक्च्युअली लास्ट वीक मध्येच आमचं हे प्रोग्रामचं प्रेझेंटेशन झालेलं आहे आणि काही जण रजिस्टर झालेले आहेत. RRR, RRR नावाचा प्रोग्राम आहे, रिलॅक्स, रिज्युनेट आणि रिचार्ज. 30 एप्रिल आणि 1 मे, 1 नाईट आउट असा हा प्रोग्राम आहे. त्यामध्ये ऑब्जेक्ट ऑफ द प्रोग्राम असा आहे की स्वतःला इंट्रोस्पेक्ट करणं आणि अंडरस्टँड करणं की स्ट्रेस काय आहे, डेप्थ मध्ये स्ट्रेस पाहणं. त्यानंतर आयडेंटिफाय द बेस्ट अप्रोच टू अ स्ट्रेसफुल सिच्युएशन. स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये बेस्ट अप्रोच कसं ठेवायचा, स्ट्रेस रिलीव्ह कसं करायचा फिजिकली आणि मेंटली, इन नेचर, अवे फ्रॉम डेली रुटीन. आपल्या रोजच्या जीवनात थोडंसं, आज आपण फक्त मनाने त्या ठिकाणी पोहोचलोय, पण या दिवशी आपण ऍक्च्युअली तिकडे पोहोचणार आहे, सगळा अनुभव घेणार आहे. बेटर कोप विथ मेजर इव्हेंट्स, लाईफ मध्ये काय मेजर इव्हेंट ज्या काय घडतील त्याला कसं आपण कोपअप करायचं. आणि त्यानंतर पुढचा महत्वाचा आहे की एक नवीन जर्नी आपल्याला आपल्या लाईफ मधली सुरुवात करायची. त्यानंतर कंटेंट काय असणार आहे, एक सुद्धा पीपीटी आपण याच्यामध्ये दाखवणार नाहीये. नॉट अ सिंगल पीपीटी असेल,
एक्सपिरियन्स, प्रत्येक जण अनुभवावरती ते शिकायचा प्रोग्राम आहे. बरेचसे गेम्स आणि एक्सरसाइज त्याच्यामध्ये असतील, स्ट्रेस रिलिव्हिंग ऍक्टिव्हिटीज त्यामध्ये असतील, आणि महत्वाचं म्हणजे पुढचं त्यानंतर डिस्कशन, बरेचसे डिस्कशन, कन्सल्टिंग, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतील. 30 तारखेला संध्याकाळी तिकडे पोहोचायचं आहे, साधारणपणे 4 ते 5 दरम्यान. आपण हे व्हेन्यू आहे मळवलीला, लोणावळ्याच्या जस्ट अलीकडे एका रिसॉर्टवरती आपण ठेवलेला आहे, आणि संध्याकाळी 4 ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंतचा प्रोग्राम ठेवलेला आहे. पहाटेच्या वेळेस मेडिटेशन, योगिक एक्सरसाइजेस, बऱ्याचशा शुद्धिक्रिया आपण त्याच्यामध्ये काय घेणार आहोत, म्हणजे मनाच्या आणि शरीराच्या दोन्हीच्या आपण शुद्धिक्रिया आपण त्या ठिकाणी घेणार आहोत, टॉक्सिक जे आहेत ते बाहेर काढण्यासाठी. आणि काही स्ट्रेस रिलिव्हिंग ऍक्टिव्हिटीज, जे ओंकार आपण आज घेतलेलं आहे, ते ओंकाराचं आणखी त्याचं डीप मध्ये आपण स्टडी करणार आहोत. बॉडी रिलॅक्सेशनची एक अनुभूती किंवा एक वेगळा अनुभव आपण त्या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे असं वाटतं की शरीरामध्ये एवढे ताण आपले आहेत, एवढे ताण आपण कॅरी करतोय, हे सगळे ताण आपल्याला रिलीज करायचे. असा हा प्रोग्राम. बाकी जेवण, खाणं पिणं सगळं तिथे त्यामध्येच असेल, इन्क्लूड असेल. त्यानंतर अकॉमोडेशन तिकडे असेल, शेअरिंग बेसवरती असेल. ट्रॅव्हलिंग व्हेन्यूला सगळं स्वतःच्या ह्याच्याने यायचंय, आणि ऑल फूड्स जे आहे तिकडे सर्व केले जाईल तिकडे. आणि इन्व्हेस्टमेंट जी आहे त्यासाठी ऍक्च्युअली ही आमची पहिलीच बॅच आहे, पायलट बॅच आहे. ओके, सो त्यासाठी आपण 2250 रुपये पर हेड असा आपण चार्जेस लावलेले आहेत. कोणाला यामध्ये सामील व्हायचं असेल, लिमिटेड संख्या आहे, फक्त 12 ते 15 मेंबर्ससाठीच आपण हे ठेवलेलं आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला यामध्ये सामील होऊन एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल, निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन, तर ते नक्कीच मला संपर्क साधू शकता. माझा नंबर चॅट बॉक्समध्ये मी इथं देईनच. या ठिकाणी तुम्ही मला संपर्क साधून बाकी पुढची प्रोसेस काय आहे ते मी तुम्हाला कळवेन, किंवा मला पर्सनली व्हॉट्सअप करा किंवा कॉल सुद्धा करू शकता. ओके, ग्रेट. मेसेज केलाय की पुन्हा एकदा करा हा प्रोग्राम. आणि 2-3 प्रश्न आलेले होते खेडकर सरांच्या, सॉरी नरखेडे सरांचे, की हिप्नॉटिझम आणि काय फरक आहे मेडिटेशन मध्ये. ऑफकोर्स दोन्हीमध्ये फरक आहे, सॉरी, दोन्हीमध्ये फरक आहे. हिप्नॉटिझम मध्ये आपण सबकॉन्शियस माइंड मध्ये जाणीवपूर्वक दुसऱ्यांच्या सूचनेने आपण जातो, आणि मेडिटेशन इज अ हिलिंग प्रोसेस. मेडिटेशन एक हिलिंग प्रोसेस आहे, ज्यामध्ये आपण मन एकाग्र करतो. आणि हिप्नॉटिझम मध्ये काय होतं की सबकॉन्शियस माइंडच्या आतमध्ये जाऊन बऱ्याचशा प्रोग्रामिंग करतो. बेसिक त्याच्या मेथडमध्ये फरक आहे. एम ऑब्जेक्ट जो दोन्हीचा सेम आहे, पण दोन्हीचा मेथड जो आहे तो वेगळा आहे. त्याला मेस्मरायझिंग किंवा म्हणतात, किंवा हिप्नॉटाइज असं ते म्हणतात. वेरॅज मेडिटेशन इज अ हिलिंग प्रोसेस. आणखीन एक प्रश्न होता, काहीतरी विचारला होता नरखेडे सरांनीच, स्लीप आणि मेडिटेशन मध्ये काय फरक आहे. स्लीप म्हणजे स्लीप, आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले सगळे कॉन्शियस ज्ञानेंद्रिय सगळे झोपी गेलेले असतात. पण मेडिटेशन मध्ये मात्र सगळे ज्ञानेंद्रिय जागृत असतात, आणि आपलं मन सुद्धा जागृत असतं. मेडिटेशन मध्ये काय होत असतं हे आपल्याला सबकॉन्शियस माइंडला कुठेतरी जाणवत असतं, पण जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी जाणवत नाहीत. या मोठ्या मोठ्या याच्यातले डिफरन्स झाले. ऑलमोस्ट 9 मिनिटं आपण उशिरा झालेला आहे आपल्या नेहमीच्या वेळेपेक्षा. कोणाचे काही प्रश्न शंका असतील तर विचारू शकता. कोणाचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर विचारा, अदरवाईज आपण या ठिकाणी थांबूया. किंवा काही अनुभूती किंवा अनुभव कोणाला काही शेअर करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. ओके, इट्स 9:39, रनिंग 10 मिनिट्स लेट. हरकत नाही, आपण थांबूया इथेच. पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया. सकाळी पुढच्या वेळेस मात्र नक्की 7:30ला भेटूया. आज दुसरे काही सेशन्स होते त्यामुळे मला उशीर झालेला होता, पण नेक्स्ट संडे पासून पुन्हा आपण 7:30 हीच वेळ आपण ठरवूया. भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.